आगमन झालेलं आहे त्यांचं निश्चितच त्यांच्या माध्यमातून सुद्धा या दोन्ही संघांना आपण देऊया हार्दिक हार्दिक शुभेच्छा. राऊंड विकेट ऑन स्टाईल लवकरचा प्रयत्न चेंडू हॉबीमध्ये क्षेत्रशक तिथे डीपमधनं येतात खूप वेगाने चेंडू जोपर्यंत येऊन कव्हर करतील तोपर्यंत फक्त एकच धाव. संभाजीनगर संघ तुम्ही पाहतात फलंदाजी करतोय. संभाजीनगर मुरबाड गौरव दादू म्हणजेच दादूचा हा संघ गौरव झुंजारराव आणि एका बाजूने श्री गणेश दहीगाव नयन जगन शेळके हे जे कॅप्टन आहे हे दोन कॅप्टनमध्ये ही फाईट तुम्हाला पाहायला मिळते. आघाडीचा फलंदाज तुम्ही पाहता स्वप्नीलने बॅटमन आपली एकदा अंकित केली आणि त्याच्यासोबत तुम्ही पाहता फलंदाजीला आलाय तो अमर. त्याचबरोबर व्यासपीठावर जितू चव्हाण यांचं आगमन होत आहे. कालच्या दिवसात खूप चांगली पंचांची भूमिका आपण त्यांच्या माध्यमातून पाहिली निश्चित त्यांचं आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. हो कव्हर्स मध्ये लाजवाब इनसाइड आउटचा फटका चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर अमरच्या बॅटमॅनला दमदार सुरुवात चौकार. गौरवचा प्रत्येक शब्द खरा करण्याचा प्रयत्न अमर करत असताना पहिल्या चेंडूवर काय लाजवाब इनसाइड आउट दाखवलाय आणि हा चौकार. ऑन स्टाईल अप्रतिम फुल शॉर्ट फुल क्षेत्रशक आहे डीप मध्ये चेंडू जोपर्यंत कव्हर करतील फंबल होत आहे तिथे पण एकच धाव. गुड थ्रो परफेक्टली ऑन द स्टंप क्षेत्रशक डीप मध्ये काय परफेक्टली थ्रो देतात ऑन द स्टंप. रोशन गुड थ्रो आउटफील्डला खूप चांगलं क्षेत्रक्षण तेवढ्याच चांगली फेकी तुम्हाला पाहायला मिळते ती रोशनकडनं अचूक फेकी ऑन द स्टंप आणि धावसंख्या 1 ने सरकते पुढे धावफलकावर ती 6 या धावसंख्येवर 6 विदाउट लॉस. हा चेंडू थोडेसे बॅकफुटला थांबतायत पुल करायचा प्रयत्न होता पण किती क्विक एक चिकी सिंगल कंप्लीट केल्या फलंदाजांनी. चेंडू त्याच्या शोल्डरला जाऊन आदळतोय आणि तोपर्यंत फलंदाज मात्र एक धाव या चेंडूवर कंप्लीट करतायत. वी आर एक्सपेक्टेड डिसिजन फ्रॉम अंपायर्स. एक धाव मिळते या चेंडूवर आणि त्याचबरोबर एका धाव धावसंख्या सरकते धावफलकावरती 7 या धावसंख्येवर. स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा अमर आणि राऊंड विकेट गोलंदाजी करतो तो जगन जो कॅप्टन आहे. जगन शेळके व्हॉट अ कॅच फॉलो थ्रू मध्ये काय झेल स्वीकारलाय लाजवाब फलंदाज बाद. Amar Gaikwad back to the pavilion. What a commitment towards the team, towards the captainship from Jagan. आपल्या फॉलोअर मध्ये काय झेल टिपलाय कॅप्टनची भूमिका काय असते ती स्पष्ट करत असताना पहिलं षटक हातात असताना फलंदाला अमरला मात्र निश्चितच त्याला भाग पडला समोर खेळण्यासाठी. ओव्हरपी चेंडू होता पण थोडेसे मात्र संभ्रमात पडले डबल माइंडेड झाले अमर आणि समोर बरोबर इथे मात्र 1 हँडेड कॅच काय फिनिश केलाय झेल हातामध्ये तो जगनने. एक चांगला फलंदाज निश्चितच खूप लवकर तंबूत पाठवलाय आणि बघायचं आहे त्याची जबाबदारी त्याच्या हातमध्ये घेत असताना मगाशी जेव्हा इंटरव्ह्यू दिला संघनायक गौरवने तेव्हा अर्जुन उल्लेख केला कॉन्फिडन्स आहे त्याच्या फलंदाजीवर त्याच्या स्वतःच्या संघाच्या फलंदाजीवर आणि बघायचं आहे हा संघ आतापर्यंत आपण पाहिलाय आजचा दिवस खूप स्ट्रॉंग पूल आहे 70 प्लस धावसंख्या आपण पाहतोय सलग 2 सामन्यांमध्ये. ओव्हर द विकेट राऊंड विकेट कॅप्टन वर्सेस कॅप्टन इथे मात्र बॉटम हँडचा वापर केला चेंडू हलक्या हाताने पुश केलाय मिड ऑफ रिझन मध्ये तोपर्यंत एक धाव फलंदाज कंप्लीट करतोय स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करतोय. 2 संघनायक एकमेकांसमोर आले शेवटच्या चेंडूवर आणि चांगलं कॉन्टेस्ट पाहायला मिळालं सन्मान दिलाय चेंडूवर आणि चिकी सिंगल फलंदाजांनी कंप्लीट केला. तर एक षटक समाप्त होत आहे. तुम्ही पाहतात फलंदाजी संभाजीनगरची आणि तुम्ही पाहता संघ अशा प्रकारे आहे संभाजीनगर मुरबाड त्याचबरोबर संघनायक आहेत ते गौरव म्हणजेच दादू गौरव झुंजारराव स्वतः कॅप्टन आहेत अमोल कथोरे त्यानंतर स्वप्नील गांगट अमर गायकवाड भरत माळी उमेश भोईर कल्पेश दिनकर श्यामल मसोंदे प्रसाद दिनकर गणेश खंडागळे चेतन मसे आणि विकी थोरात हा एक संघ आहे तो म्हणजेच संभाजीनगर जो फलंदाजी करतोय.
गोलंदाजी मार्कवर नवीन षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतो. येतो तो विसावा रिसॉर्ट एंडकडनं. सचिन येतोय, सचिन देशमुख. श्री गणेश दहीगाव हा संघ आहे जो गोलंदाजी करतोय. राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. कारण नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो जगन शेळकेने. फुललेनची डिलिव्हरी ऑफ ड्राईव्ह, खूप चांगला फटका गॅपमध्ये काय दोन खेळाडूंच्या मधून अप्रतिम कॉफी बुक स्टाईल फटका सीमारेषे बाहेर आणि हा चौकार. कमलाकर देशमुख, सचिन देशमुख, जगन शेळके, सुनील देशमुख, रोशन देशमुख, धनंजय देशमुख, गिरीश देशमुख, प्रतीक माळी, वैभव लिहे, महेंद्र लिहे, जयेश माळी, कल्पेश माळी आणि छगन देशमुख हा एकूण संघ आहे श्री गणेश दहीगाव. लॉफ्टेड स्ट्रोक, टायमिंग खूप सुंदर आहे. क्षेत्ररक्षक दूरवर नाही येतोय पण चेंडू थांबणार नाहीये. वन बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषे बाहेर आणि हा चौकार. दोन चौकार तुम्हाला पाहायला मिळतात. बॅक टू बॅक कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट या भूमिकेत दोन चौकार बॅक टू बॅक दाखवले कव्हर्समध्ये आणि लॉफ्टेड स्ट्रोक. आणि दोन चौकारांची धावसंख्या सरकते पुढे. मला सांगतोय तो सुनील. एकूण धावसंख्या झाली धावफलकावरती दोन चौकाराच्या मदतीने 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावर. ओ द विकेट. हा चेंडू हुक केला, लाजवाब फटका, टायमिंग सुंदर आहे. चेंडू फाईन लेग बाउंड्री क्लिअर करतोय. वन बाउन्स ओव्हर द रोप. 3-4 इन अ रो फ्रॉम द कॅप्टन. सीमारेषे बाहेर चौकार. थँक्यू. माणिवलीचे चंदू गोंधळी यांना विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावर. आमच्या आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. चंदू गोंधळी, ब्युटिफुल बॅटिंग. अजून एक चौकार येतो तो गौरवच्या बॅटमधून, दादूच्या बॅटमधून. आउटस्टँडिंग बॅटिंग स्ट्रोक फ्रॉम दादू. हो, चेंडू पाहतात इथे मात्र बघायचंय पंचांचा इशारा काय येतोय. बोनस इथे मात्र मिळेल. वाईट +4, 5 धावा अंकित होतील धावफलकावर. हो, चेंडू तुम्ही फक्त समोर खेळता एक्झिक्यूट करताय तोपर्यंत क्षेत्ररक्षक तिथे येतील. एकच धाव. वडोली प्रीमियर लीग ही स्पर्धा याच सीझनला पार पडली. खूप चांगला टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळाली 2018 आणि निश्चित खूप चांगला परफॉर्मन्स. खास करून संघ मालक होते कारण प्रीमियर लीग होती, संघ विकत घेतले होते आणि चॅम्पियन संघ तुम्ही पाहिलं तर म्हणजे या प्रीमियर लीगचा म्हणजेच विहान 11 या संघाने दांडगा परफॉर्मन्स दाखवला. संघाचे संघ मालक होते ते संजय पांडुरंग शिंगोळे. त्यानंतर रनरअप संघ जो ठरला या प्रीमियर लीगमध्ये म्हणजे वडवली थंडर्स, दीपक मधुकर कराळे जे मात्र या संघाचे रिव्हर्सचा फटका आणि चेंडू मात्र खूप वेगाने निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि हा चौकार. विजेत्यांची नावं अशा प्रकारे होती म्हणजेच वडवली प्रीमियर लीग 2018 मध्ये वडवली थंडर्स आणि उपविजेता संघ होता तो म्हणजेच विहान 11. एकूण 4 संघांचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला. हे मी मला नमूद करायचं होतं. राऊंड विकेट. ओ, लाजवाब हुक केलाय. चेंडू जातो स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने आणि बघायचं पंचांचा चेहरा इथे मात्र काय येतोय. चौकार की षटकार रिकन्सिलेशन करतायत आपल्या व्हॉलंटियर्सची आणि आमच्याकडे इशारा येईल. इट इज 6, ह्यूज 6. सैदा
इज अ प्राऊड मुवमेंट. कारण तुम्ही पाहता एकूण 4 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. विहान 11 ते मात्र संघ मालक होते ते संजय पांडुरंग शिंगोळे. त्यानंतर वडवली थंडर्स हा एक संघ होता, त्यापैकी संघ मालक होते दीपक मधुकरशी कराळे. एकूण धावसंख्या झाली धावफलकावरती 36 धावा. तिसरा संघ होता वेदांत 11, मारुती भाऊ लिहे हे जे मात्र संघ मालक होते. आणि सुरंजन व मेघराज 11 हा एक संघ होता, त्या संघाचे मालक होते तुकाराम ठाकरे आणि जयवंत भाऊ अधिकारी. तर या वडवली प्रीमियर लीग 2018 ही स्पर्धा यावर्षी संपन्न झाली. खूप चांगली टुर्नामेंट, पहिलंच वर्ष होतं आणि खूप चांगली क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळाली. खूप चांगले ब्युटिफुल टी शर्ट अजूनही आम्ही काही खेळाडूंच्या खांद्यावर बघतोय. आणि या स्पर्धेचा मानकरी जो होता म्हणजे वडवली थंडर्स आणि त्या संघाचा अप्रतिम फलंदाज, अप्रतिम खेळाडू माझ्यासोबत गुणसंख्यालेखन करतोय सुनील शेळके, ज्याने मात्र त्या स्पर्धेत 2 मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड स्वीकारले. आणि या स्पर्धेचा उपविजेता संघ जो ठरला म्हणजेच विहान 11. पण प्रेक्षकांच्या माहितीसाठी निश्चित एक खुशखबर आहे, वडवली प्रीमियर लीग 2019 खूप लवकर तुमच्या समोर येईल, येणाऱ्या जानेवारीमध्ये. ऑल द बेस्ट. तिसरं षटक घेऊन पुन्हा त्या संघनायक येत आहेत. धावसंख्येला कुठेतरी अंकुश लावण्याची गरज आहे, कारण पहिलं षटक अवघ्या 8 धावांचं होतं, तर मागच्या षटकात तब्बल 28 धावा सचिनने खर्च केल्या. महागडी गोलंदाजी. हो, जंटल टच गॅप मध्ये खेळत गलिमांना काढलाय. चेंडू थांबणार नाही, किती वेगाने चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर. एक दमदार, दर्जेदार, दर्शनीय फटका, चौकार. डेलिकेट टच, लेट कट, बरीच नावं या फटक्याला आहेत. खूप मात्र सराव असतो या फटक्यासाठी. तुमच्याकडे कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं असते, मात्र कॉन्सन्ट्रेशन दादू. वॉट बॅटिंग. हा चेंडू हुक केलाय, मागे जातो चेंडू खूप वेगाने. फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक 2 चेंडूच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करतात, पण चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. मगाशी मी सतीश सोकाणेशी चर्चा करत होतो आणि सतीशने आवर्जून उल्लेख केला की माझ्या संघामध्ये खेळणारा हा एक गोलंदाज आहे, पण गोलंदाजीपेक्षा आक्रमक फलंदाज वाटतोय तो म्हणजेच गौरव. वॉट अ बॅटिंग. संघनायकाचा अक्षरशः तिथे मात्र परिचय घेत असताना संघनायक स्वतः पुन्हा लेट कट करताय. गुड फिल्डिंग, आउटस्टँडिंग फिल्डिंग. कारण माहिती धावा रोखणं आता गरजेचं आहे. एका संघनायकाच्या विरुद्ध संघनायकाची भूमिका काय असते ती मात्र पाहायला मिळते. दोघांमध्ये काय कॉन्टेस्ट रंगलाय. पहिला फटका लेट कट डेलिकेट टच दिला, नंतर मात्र हुकचा एक चांगला फटका पाहायला मिळाला. 2 चौकार आतापर्यंत वसूल केलेत दादूने, गोलंदाज आणि संघनायक छगनच्या समोर. संघांच्या समोर आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू 10 धावा अंकित केल्यात असं मी म्हणेन. पहिल्या षटकाच्या शेवट चेंडू मात्र दादू मैदानाच्या आतमध्ये आले होते. राऊंड विकेट ऑफ ड्राईव्ह आणि पहिल्या चेंडू मात्र सिंगल कन्वर्ट केला होता दादूने. त्यानंतर मात्र सेकंड स्पेलमध्ये छगन आले आणि छगलच्या पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आणि त्यानंतर एक सिंगल. म्हणजे 4 चेंडू आत्तापर्यंत एक तर्फी फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते ती दादूची. गुड बॅटिंग. धावसंख्या सर ते पुढे मला सांगते सुनील. इट इज अ 46 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ ओनली 1 विकेट. राऊंड विकेट छगन. पुन्हा एकदा लेट कट, बॅकफुटला गेले, गॅप मध्ये खेळतात, स्विंग होतो चेंडू, थांबणार नाहीये. बॅकवर्ड पॉईंट रिझन मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हा चौकार. गुड शॉट. थँक्यू. 6 चौकाराच्या मदतीने मात्र खूप चांगली फलंदाजी करतोय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. भूमिका एक काय असते कॅप्टनची. कॅप्टन इनिंग, कॅप्टन नॉक दाखवत असताना गौरव झुंजारराव. नावामध्येच खूप काही आहे आणि तो अजूनही झुंजतोय, झगडतोय, आपल्या संघासाठी फाईट करतोय, आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या रचण्यासाठी. गुड बॅटिंग. स्टेप आउट झाले, अंदाज पूर्णपणे चुकला, लाईन मध्ये नव्हते, कारण टप्पा पडण्यात चेंडू अतिरिक्त बाउन्स होते. अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी फॉर गौरव आणि चेंडू त्वरित निघून जातो बॅटच्या वरून. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय अँड 50 अप, 50 धावा पूर्ण होत आहेत धाव फलकावर त्या संभाजीनगरच्या. व्हॉट अ कॉन्फिडन्स फ्रॉम कॅप्टन. मुलाखतीमध्ये जेव्हा आम्ही टॉस उडवला एकमेकांसमोर, कॅप्टन होते दहीगाव आणि त्याचबरोबर संभाजीनगर. अशा मुवमेंटला कॅप्टनने काय भूमिका स्पष्ट केली, काय कॉन्फिडन्स दाखवला की फलंदाजी करण्याची माझी खूप इच्छा होती आणि तीच मला फलंदाजी मिळते आणि अशा मुवमेंटला मी जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न करेन आणि ते चित्र स्वतः संघनायकाने उभारलंय. कॉन्फिडन्सला मी खरंच सलाम करतो, म्हणजेच दादूच्या. स्वतः मात्र बॅटिंग करत असताना. येस सतीजी. थँक्यू सर. आत्ताच शुभागमन झाले ते मंजिरी स्पोर्ट्स मुरबाड
त्यांचे ओनर सचिनजी वाकचवडे, त्याचबरोबर एक धुरंधर फलंदाज मुरबाड क्रिकेटचा जितू चव्हाण यांचं शुभागमन झालंय. सर्व मंडळाकडून आणि ग्रामस्थांकडून त्यांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. तुमच्याशी मी चर्चा करू इच्छितो सतीशजी, कारण ज्याप्रमाणे तुम्ही मला सांगितलं की आजचे पूल स्ट्रॉंग आहे, चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगले संघ पाहायला मिळते. तेच ते मात्र दाखवत असताना स्वतः दादू आणि तुम्ही पाहतात व्यासपीठावर कमलाकरजी भोईर साहेब उपस्थित आहेत, मुरबाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यासमोर असा खेळ होणं निश्चितच साहजिकच आहे. काय म्हणाल परफॉर्मन्सबद्दल? नक्कीच नक्कीच सर, कारण तशाच टाईपचा हा पोल आहे पूर्ण आणि कदाचित हा पोल अध्यक्षांसमोर गेला असेल आणि आवर्जून त्यांनी आमच्यासाठी वेळ काढला. मी प्रथमतः अध्यक्षांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि मुरबाड क्रिकेट असोसिएशनचे बरेचसे मेंबर सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. अशाच टाईपचा खेळ आम्हाला अपेक्षित होता आणि तशाच टाईपचं इथे वातावरण सुद्धा तयार झालेलं आहे आणि त्यासोबत तुम्ही सर्वजण, प्रसाद सर आहेत, ओंकार आहे, जगदीश आहे, मी पुन्हा तुमचेही धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच सर. मी थँक्यू तुम्हाला सुद्धा म्हणतो आणि त्याचबरोबर कमलाकर भोईर साहेबांना सुद्धा म्हणतो, कारण मुरबाडचं क्रिकेट डेव्हलप करण्याची जबाबदारी मात्र त्यांच्या हातामात्र खांद्यावर आहे आणि तुमच्यासारखे आयोजक इथे मात्र लाभतील तर निश्चितच खूप चांगलं क्रिकेट डेव्हलप होईल याच्यात तरी मात्र शंका नाही. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, तो प्रतीक येतोय. शॉर्ट पिच चेंडू खूप बाहेर निघाला आणि खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. चेंडू थांबत नाहीये, बघायचं क्षेत्ररक्षणाचे प्रयत्न करतायत पण चेंडू थांबणार नाही. सीमारेषेच्या बाहेर चौकार. स्वप्नील गांगडला खूप 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 वेळानंतर मात्र संधी मिळाली आणि संधीचं आल्या आल्या सोनं केलं. पहिल्या चेंडूवर परिचय देत असताना नवीन गोलंदाजाला आणि चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिलंय. सीमारेषेच्या बाहेर चौकार. गुड शॉट. चौकारांची धावसंख्या सरकते पुढे. धावफलक 54 फक्त एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दांडग्या अवस्थेमध्ये, भक्कम अवस्थेमध्ये, मजबूत स्थितीमध्ये संभाजीनगर संघ. ओ द विकेट. चेंडू आऊट केलं. लाजवाब फटका, आसमानी फटका आणि प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारतोय, नजराणा पेश करतोय. सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा, षटकार. डावखुरे फलंदाज हे नेहमीच आक्रमक असतात. त्यांची फलंदाजी पाहणं ही प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं. आज वडोली ग्रामस्थांना, सरळगाव विभागातील सर्व प्रेक्षकांना एक जबरदस्त पर्वणी ते मात्र दाखवत असताना फलंदाज स्वप्नील गुड बॅटिंग. मगाशी आवर्जून दादूने सुद्धा उल्लेख केला की समोरच्या संघाची बॅटिंग लाईन सुद्धा स्ट्रॉंग आहे, त्यामुळे त्यांच्या संघासमोर एक चांगलं उद्दिष्ट, एक भलं मोठं उद्दिष्ट ते राखण्याचा तो प्रयत्न करतोय आणि तशीच फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. 60 ऑन द बोर्ड. इथे मात्र प्रयत्न फसतोय पूर्णपणे. थोडेसे शफल झाले होते. हा चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न पण ऑफस्टूनच्या थोडासा बाहेर पिचिंग झाल्यानंतर चेंडू अजून थोडासा बाहेर होतो. शॉर्ट ऑफ बुडल्याद्वारे चेंडू थोडासा टेक ऑफ घेतोय आणि फलंदाज पूर्णपणे संभ्रमात पडतोय या मुवमेंटला. दादू येतोय समोरून. दादू सांगतोय की तुझं क्षेत्र खाली आहे, तू ज्या ठिकाणी पहिला चौकार लागवला ते क्षेत्र पूर्णपणे खाली. अशा मुवमेंटला तुझ्याकडनं चौफेर फटकेबाजीची अपेक्षा संघ करतोय. एकही चेंडू डॉट जाऊ द्यायचा नाहीये आणि मोठी धावसंख्या या स्पर्धेच्या माध्यमातून या दहिगाव संघाच्या समोर आपल्याला उभा राहायची आहे. हा ऑफ ड्राईव्ह खूप चांगला फटका, कॉबी बुक्स्टाईल फटका क्षेत्राच्या दूरवर नाही येतात. लॉंग ऑर्नर चेंडू कव्हर करण्यासाठी फटक्याचे अक्षरशः चटके लागले. चेंडू सीमारेषे बाहेर आणि हा चौकार. फटक्यामध्ये दाहकता होती, आक्रमकता होती, ते सगळं काय दिसून आलं मिसफिल्डमध्ये. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तुम्ही पाहतायत त्यांच्या हाताने चेंडू स्किट होतोय. सचिन. ओ द विकेट. ओ पुन्हा एकदा कम्प्लिटली मिस टाइम. चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेत वरनं थोडंसं स्विंग करतायत, थोडंसं बाहेर आणतात. स्लोअर वन पतीचा चेंडू होता, थोडंसं गतीमध्ये परिवर्तन करतायत आणि पूर्णपणे इथे मात्र डॉमिनेट करतायत समोरच्या फलंदाजाला. धावसंख्या धावफलक 64. हो ऑन साईडला चांगला फटका, थोडासा हवेमध्ये आहे. टप्पा पडल्यानंतर थांबणार नाही चेंडू. वाईडली स्ट्रॉंग वन बाउंड्रीच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. वन बाउन्स ओव्हर द रोप आणि हा चौकार. $68 ऑन द बोर्ड आफ्टर 4 ओव्हर. जवळजवळ 17 धावा प्रति षटकामागे कुठल्यात आणि हे सगळं तुम्ही खेळ पाहताय म्हणजेच संभाजीनगरच्या कॅप्टनची
कॉन्फिडन्स भूमिका पाहायला मिळाली, ज्याने मात्र आवर्जून उल्लेख केला होता. तर मी जर फलंदाजी करण्याचा मला जर निर्णय मला दिला आहे, समोरच्या संघाने फलंदाजी करण्यासाठी बोलवलं आहे, तर माझ्याकडे दांडगी फलंदाजी आहे आणि निश्चितच ते तुम्हाला चित्र पाहायला मिळतं आहे. फक्त एक फलंदाज बाद झाले. त्या अमरने सुद्धा चांगली सुरुवात केली होती, पण तो मात्र अनलकीली बाद झाला. त्याला फटका खेळायचा होता कव्हरमध्ये, बॅटची आतलीकडे घेतली आणि एक सुंदर झेल टिपला तो कॅप्टनने, जगनने. पण मला असं वाटतं की अमर मैदानात असता तर अशीच फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल असती. एक इनसाइड आउटचा एक अप्रतिम फटका त्याच्याकडनं पाहायला मिळाला, त्यांनी तो पहिल्या चेंडूत चौकार लगावला होता. तर बघायचं आहे संगणकाचा प्रयत्न, कारण पहिल्या षटकात 8 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 28 धावा आल्या, तिसऱ्या षटकात 14 धावा आल्या आणि चौथ्या षटकात तब्बल 18 धावा. 4 षटकात धावसंख्या 68, प्रति षटकामागे 17च्या सरासरीने. आणि बघायचं ही 17ची सरासरी खाली येऊ देणार का, की संगणकाचा हा शेवटचा प्रयत्न आहे जो म्हणजे गोलंदाजी साठी येतो तो रोशन, आणि हा धावसंख्येला अंकुश लावणार का, हे सगळे प्रश्न आहे. आणि प्रश्नाची उत्तरं घेऊन हे 6 चेंडू तुमच्या समोर येत आहेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते रोशन आणि समोर जाईल कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट दादू म्हणजेच गौरव झुंजारराव. ओ चेंडू शफल झालेत, ऑन साईडला प्रेस करायचा प्रयत्न, थोडीशी मात्र चेंडू सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडला तर चेंडू अपेक्षेप्रमाणे बॅटवर येत नाहीये आणि बॅटच्या खालून चेंडू खूप वेगाने निघून जातोय. आता थोडीशी हवेची झुळूक सुद्धा येते, त्यामुळे हवेच्या विरुद्ध फलंदाजी करावी लागेल ते दादूला. ओ द विकेट. ओ चेंडू अप्पर कट, वीरेंद्र सेहवाग स्टाईल चेंडूला उचललाय. बघायचं चेंडू डीप हँडमध्ये खूप वेगाने सरकतोय, प्रयत्न खूप चांगला होता पण चेंडू थांबत नाही, सीमारेषेच्या बाहेर चौकार. ज्याप्रमाणे फलंदाजी आपण दादूची पाहतोय, गौरवची पाहतोय, त्याप्रमाणे असं वाटतंय की स्पर्धेतला सेकंड हायेस्ट स्कोर इथे मात्र दादू आपल्या संघासाठी नोंदवणार. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की 73 धावा हायेस्ट आहेत, कालच्या दिवसातल्या 72 आणि त्यानंतर 104 एकाच संघाच्या नावावर. ओ द विकेट. हा चेंडू पाहताय तर रिवर्सचा पवित्रा घेतला, फुल वाईड चेंडू ऑप्शनच्या खूप बाहेर निघून जातोय, इट इज वाईड. आजच्या दिवसातल्या आणि त्याचबरोबर स्पर्धेतल्या दुसऱ्या हायेस्टची लेवल झालेली आहे, 73 ऑन द बोर्ड. आणि बघायचं अजूनही या षटकाने चेंडू बरेच शिल्लक आहेत आणि खूप मोठी संधी आहे ती म्हणजेच दादूकडे अजून एक रेकॉर्ड मेंटेन करायची. फुल टॉस होता, बॅकफुटला थांबले, हेच चुकलं कारण गोलंदाजांनी खूप चांगलं रीड केलं फलंदाजाला की फलंदाज बॅकफुटला थांबलेत, ऑप्शनच्या बाहेर येतात. अशा मुळेला फुललेची गोलंदाजी खूप योग्य असेल आणि तेच चित्र तुम्हाला पाहायला मिळालं ते म्हणजेच रोशनकडनं. रोशन इथे मात्र यशस्वी होईल का सरासरी 17च्या खाली आणण्यासाठी, बघायचं आहे. ओ द विकेट दादूसाठी. चेंडू हवेमध्ये उंच तर गेलाय बऱ्याच वेळेस उंच आहे. बघायचं क्षेत्ररक्षक येते चेंडूच्या खाली आणि इथे मात्र जेल फिनिश करू शकले नाही. जेल होणं साहजिकच होतं, जेल घेणं गरजेचं होतं आणि जेल ड्रॉप. पण अशा मुवमेंटला मात्र दादू एकच धाव या चेंडूवर अंकित करतोय आपल्या संघासाठी आणि धावसंख्या सरकवते पुढे धावफलकावरती 74 या धावसंख्येवर. शेंद्रुण आणि त्याचबरोबर शिरगाव संघाचे संगणक रेडी राहायचं आहे. आपण या षटकांतर आपल्याला यायचं आहे टॉससाठी. शेंद्रुण आणि शिरगाव, चांगली एक हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. चेंडू हवेमध्ये उंच गेलाय बघायचं आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत पण चेंडू एक्झॅक्टली मी म्हणेन कमलाकर भोईर साहेबांना अभिवादन देतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. स्पर्धेचा दुसरा उच्चांक संभाजीनगरच्या नावावर 80 धावा अंकित झाल्या धावफलकावर. आउटस्टँडिंग बॅटिंग फ्रॉम द कॅप्टन अँड स्वप्नील. रोशन कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं उजव्या हाताने ओव्हर द विकेट. हा चेंडू पॅडला ब्रश होतोय, अपील होते, लाऊड अपील आणि पंचा इशारा, इट इज आउट, लेग बिफोर विकेट, फलंदाज बाद. शिरगाव संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. मी शेंद्रू संघाचा कर्णधार जितू चव्हाण. जितू याला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी इकडे यायचंय समालोचन कक्षामध्ये. इथे उपस्थित बाहेरून यायचं प्लीज, रिक्वेस्ट आहे. बघा ही स्पर्धा एक डिसिप्लिन क्रिकेट टुर्नामेंट आहे, त्यामुळे निश्चितपणे की रेस्पेक्ट टू युअर ऑर्गनायझर्स, ऑफिशियल, सर्वांचा रिस्पेक्ट करा कारण क्रिकेटपेक्षा मोठं कोणच नाही असं मी म्हणेन. त्यामुळे जी विनंती आहे ती विनंतीच मान ठेवा
आणि पडद्याच्या मागून खेळाडूंनी यायचं आहे. तर 80 धावा कुठल्या आहेत, कॉन्फिडन्स लेवल किती हाय होता याच्यावरनं माहिती पडतं आहे की संभाजीनगरची फलंदाजी काय होती. नाणेफेक करतानाच सगळं संभाजीनगरच्या कॅप्टनने आवर्जून सांगितलं होतं दादूने की या संघावर आम्ही अगोदरसुद्धा खेळलो आहे, सेमीफायनलमध्ये आम्ही या संघावर हरलेलो सुद्धा आहे. त्यामुळे सुद्धा तेव्हा मोमेंटला आम्हाला फलंदाजी करायची होती, पण अशा मोमेंटला तुम्हाला पाहायला मिळते की योग्य निर्णय मात्र इथे त्याच्यासाठी मात्र पाहायला मिळाला. समोरच्या संघाने नाणेफेक जिंकली, त्याला खूप बरं वाटलं, कारण आम्हाला इथे फलंदाजी करण्याची वेळ आली आहे. आणि तिथे मात्र आपले इरादे, आपला कॉन्फिडन्स सिद्ध करत असताना पहिल्या 5 षटकात तब्बल 80 धावा कुठून काढल्या आहेत आणि सरासरी 17च्या खाली आली असं मी म्हणेन. कारण रोशनने खूप चांगली गोलंदाजी केली, कारण 4 षटकापर्यंत 18 धावा पाहिल्या, 68 धावा पाहिल्या होत्या आणि या षटकात एकूण फक्त 12 धावा खर्च झाला. त्यामुळे सरासरी थोडीशी खाली आली आहे या षटकामध्ये रोशनने. तर 80 ऑन द बोर्ड आफ्टर 5 ओव्हर्स. पहिल्या षटक आपण जगनचं पाहिलं, अवघ्या 8 धावा खर्च केला. एकमेव सफलता सामन्यातली ती त्याला मात्र मिळाली. बाकी कुठलाही गोलंदाज छाप पाडू शकला नाही. आणि शेवट षटकात मात्र सफलता मिळती, पण शेवटच्या चेंडूवर. त्यामुळे खूप मोठी पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळाली. पार्टनरशिपचा जर विचार जर आपण केला तर पहिल्या षटकात आपण धावा पाहिल्या त्या 7 धावा, म्हणजे तब्बल 73 धावांची पार्टनरशिप बिल्टअप केली ती स्वप्नील आणि गौरवने. मला असं वाटतं ही स्पर्धेतली हायेस्ट पार्टनरशिप असावी आणि बघायचं ती मात्र पार्टनरशिप तुम्हाला स्वप्नील आणि गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 81 धावसंख्येचं लक्ष आता मात्र आहे ते म्हणजेच संभाजीनगरने ठेवलं आहे ते दहिगाव संघासमोर. आणि मगाशी म्हटलं की आपण संघाकडे आवर्जून उल्लेख केला की दहिगाव संघाची फलंदाजीसुद्धा मात्र स्ट्रॉंग आहे, पण बघायचं 81 धावसंख्येचा पाठलाग ते कशा प्रकारे करणार, की 81 धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथे मात्र संभाजीनगर संघ त्यांना डिफेंड करणार, हे सांगण्यासाठी मी थोडंसं थांबतो, पण तुम्ही थांबू नका. या आणि ऐकत रहा ओमकार शेट्टे यांना पुढच्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू सर. आता नाणेफेकीचा काऊल होत आहे शेंद्रून वर्सेस शिरगाव. द्वितीय फेरीतील हा पहिला सामना असेल. मान्य श्री अध्यक्ष MCA चे कमलाकरजी भोईर आणि ऍडव्होकेट सर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत, परंतु मान्य श्री कमलाकर भोईर सर अध्यक्ष यांना मी विनंती करेल आपण इथे येऊन आपली उपस्थिती दाखवायची स्टॉससाठी. त्यांनीच आवाहन केलंय ऍडव्होकेट सरांना की नाणेफेकीचा कौल ऍडव्होकेट सरांकडनं होऊ द्या. निश्चितच ऍडव्होकेट सर आपण यायचं, नाणेफेकीचा कौल पार पाडायचा आहे. दरम्यान ही नाणेफेकी होणार आहे शेंद्रून वर्सेस शिरगाव मध्ये. मी शेंद्रून संघाचे कर्णधार जितू चव्हाण यांना इच्छित आवाहन करेल की आपण जितू पाटोळे आपण नाणेफेकीचा कौल मागायचा आहे. आपण पाहुणा संघ आहे या मुरबाड तालुक्यामध्ये, निश्चितच चांगली केलीत आपण. नाणेफेकी जिंकलेली आहे जितू आपण, आणि पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण निश्चितच चांगली फलंदाजी गोलंदाजी केली. आपला संघ निश्चितच चांगल्या स्थितीत ठेवला आहे आतापर्यंत. पाहूया आपण आपलं काय नियोजन असेल पुढचं. सेम नियोजन असणार आहे, क्षेत्ररक्षण घेऊ पहिला आम्ही, आणि जितका स्कोर कमी समोरच्या संघाला कमी करता येईल तेवढं करूया. निश्चितच ऍडव्होकेट सर आणि अण्णा आपण काय शुभेच्छा द्याल दोन्ही संघासाठी. दोन्ही संघांना माझ्याकडून अशा शुभेच्छा की दोन्ही संघांनी क्षेत्ररक्षणात आणि फलंदाजीमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवा. दोघांनाही शुभेच्छा माझ्याकडून. दोन्ही संघांना शुभेच्छा देण्याआधी मी या ठिकाणी धडाकेबाजू चषक वडवली या संघाचे जे सर्व आयोजक आहेत त्या आयोजकांनी उत्कृष्ट असं मुरबाड तालुक्यामध्ये प्रथमच उत्कृष्ट असं या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. निश्चितच मी त्यांना धन्यवाद देईन. आणि जे संघ आता सेकंड राऊंडचा सामना खेळतील, शेंद्रून संघ आणि शिरगाव संघ, दोन्ही संघांना मुरबाड क्रिकेट असोसिएशनच्या तर्फे तसेच धडाकेबाज वडवली तर्फे आणि सर्व क्रिकेट रसिकांतर्फे बेस्ट ऑफ लक. थँक्यू अण्णा, थँक्यू सर. सामन्याला सुरुवात होते, सामना सुरू करायचा आहे. बेस्ट ऑफ लक घेतो. थँक्यू सो मच. सामना सुरू होता. 81 धावेचं एक भल्लं मोठं लक्ष इथे उभारलं गेलं. का बॅटिंग केली पहिल्या सेशन मध्ये. कॅप्टन नॉक इथे तुम्हाला पाहायला मिळाला. संभाजीनगरचे संघनायक गौरव उर्फ दादू झुंजारराव अक्षरशः बरसला या मॅच मध्ये आणि तब्बल 80 धावा पहिल्या सेशन मध्ये ठोकल्या गेल्या आणि 81 धावेचं एक भल्लं मोठं लक्ष इथे पार करायचंय दहिगाव या संघाला. पहिलाच बॉल इथे वाईड येतोय. शुभारंभ सुरू झाला एका धावेनं, म्हणजे आता इथे उरल्या येणारे 30 चेंडू आणि 80 धावा. येणारी प्रत्येक धाव संजीवनीचं काम करेल. प्रत्येक बॉलवरती मोठी स्वप्न, मोठी इनिंग इथे खेळावी लागेल. बॅटिंग करत असताना जगन आणि कमलाकरला हा बॉल इथे मात्र पडल्यानंतर गौरव झुंजारराव उर्फ दादू आपली ताकद दाखवतोय.
का मुरबाड विभागामध्ये अष्टब्लू खेळाडूमध्ये मानानं नाव घेतलं जातं याचा परिचय देत असताना गोलंदाज गौरव झुंजारराव. आणि यावेळी मध्ये इथे फटका चांगला आहे, चेंडू जाईल यावेळी सीमारेषा पार आणि इथे गौरवला टीट फॉर टॅट जशास त्याचं उत्तर देतोय कमलाकर. 4 धावा. थँक्यू डीजे. आताच एक स्पर्धा झाली लास्ट वीक, रनरअप होता दहीगाव संघ. म्हणजे या विभागातील अनेक सुख दुःख या संघांना देखील अनुभवलेत. मग इथे गौरव लगेचच कमबॅक करतोय. पहिला बॉल थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर, लाईन मिस केली, वाईट बॉल. त्यानंतर जर पाहिलं तर अतिशय चांगला चेंडू टाकला गेला. मध्ये त्यानंतर फटका देखील चांगला आला, चौकार. आणि इथे पुन्हा एकदा कमबॅक करत असताना गौरव उर्फ दादू. हा बॉल चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन नक्कीच यावी केलं. चेंडू पडल्यानंतर इथे मात्र लेग ब्रेक होऊन थोडासा बाहेर निघत होता. हा बॉल इथे मध्ये अंपायर सिग्नल वाईड. 1 धाव इथे अजून अतिरिक्त मिळती आहे. संघ जाऊन पोहोचेल 6 आकड्यावरती. P1चं पहिलं षटक. हा बॉल इथे अतिशय सुरेख आहे, बॅकफुटला येऊन इथे मध्ये लेट कट चा फटका इथे खेळायचा होता, डिफेन्स करायचं होतं हलक्या हाताने या बॉलला. मग तिथे 1 रन नक्कीच मिळेल. आणि मंचावरती इथे तुम्ही पाहू शकाल कमलाकरजी भोईर आहेत जे या मॅचचा आनंद घेत आहेत. मुरबाडचं क्रिकेट कसं डेव्हलप व्हावं, नक्कीच जशा प्रकारे तुम्ही सातत्यानं व्यावसायिक क्रिकेट पाहता, कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट पाहता, मल्लंगड मधलं क्रिकेट पाहता, रायगड मधलं क्रिकेट पाहता, तशीच उंची या मुरबाड क्रिकेटनं देखील गाठावी, एक वेगळ्या वळणावरती क्रिकेट जाऊन पोहोचावं. आणि टेनिस क्रिकेट जगताना नक्कीच या मुरबाड परिसराच्या या टेनिस ग्रामीण क्रिकेटची दखल घ्यावी. त्यासाठी सातत्यानं ते संलग्न आहेत MCAच्या अध्यक्ष पदावरती. त्यांचं देखील या टुर्नामेंटच्या माध्यमातून धडाकेबाज संघाकडनं आपण हार्दिक स्वागत करू. इथे फटका चांगला आहे, वॉट शॉट. फुल्लर लेनचा बॉल होता, लाईन खूप लवकर पिक केली आणि चेंडूला सरळ पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. दादूचा विचार केला तर यसे एकताई हा जो व्यावसायिक संघ या विभागातला खूप लोकप्रिय आहे. त्या टीम मधला स्ट्रायकर बॉलर आहे. म्हणजे ते ग्रामीणचं क्रिकेट आहे. इट इज नॉट हाऊ बिग यू आर, इट इज हाऊ बिग यू प्ले. तुम्ही किती मोठे आहात त्याला अर्थ नाही आहे, तुम्ही किती चांगलं खेळताय हे मात्र इथे तुमच्या गावकऱ्यांना तुमच्या प्रेक्षकांना पाहायचं. आणि इथे गौरवला नक्कीच टार्गेट केलंय. 2 चौकार इथे ठोकले गेले, एकही यश इथे गौरवला मिळालं नाहीये. पहिलं षटक इथनं झालं पूर्ण, रन आलेत फलकावरती. इथनं मात्र बिनगडी बाद 12 धावा. 81 धावेचं लक्ष गाठत असताना दहीगाव संघ दुसऱ्या सत्रामध्ये इथे फाईट देतोय. थँक्यू डीजे. आणि इथे मात्र अजून संघनायक मैदानावरती आहे. अर्थातच तुम्ही पाहू शकाल जो लीड करतोय दहीगाव श्री गणेश संघाला जगन शेखे. आणि इथं एकच म्हणेल कॅप्टनसाठी, आयुष्यात किती कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमीच बेस्ट ऍक्टरलाच देतो. आणि ते उत्कृष्ट कलाकाराची भूमिका या मॅच मध्ये साकारावी लागेल बॅटिंग करत असताना दहीगावचे कॅप्टन जगन शेखे याला. कारण इथनं अजून 24 बॉल शिल्लक आहेत, रन मात्र करायचे आहेत. येणारे 24 बॉल आणि 69 प्रति षटकामागे 17.25च्या सरासरीनं इथनं मात्र बॅटिंग करायची आहे. येणाऱ्या 4 षटकामध्ये तुम्ही या धावा देखील इथनं बनवू शकतायत. आणि इथे टी शर्ट नक्की ज्यांनी प्रिंट्स केल्या ते आमचे M स्पोर्ट्स मुरबाड. आणि तिथे मात्र तुम्हाला 70 असेल, त्याचबरोबर अनेक स्पोर्ट्सचे जे इक्विपमेंट लागेल ते मात्र या परिसरामध्ये पुरवलं जातं M स्पोर्ट्सच्या माध्यमातून. एकदा आवर्जून तर शॉपला देखील भेट नक्कीच द्या. डाव्या हाताचा गोलंदाज आणि डाव्या हाताचा गोलंदाज आणि फलंदाज प्रसाद परब सरांनी खूप छान सांगितलं की टेनिस क्रिकेटमध्ये जेवढे डाव्या हाताचे खेळाडू असतील निसर्गाने त्यांना दिलेली एक वेगळी ताकद असते. आणि त्या ताकदीच्या जोरावरती ग्रामीण टेनिस क्रिकेट त्याचबरोबर व्यावसायिक क्रिकेट अनेक खेळाडू गाजवत असतात. त्याचबरोबर विनर स्पोर्ट नालासोबतचं सुमितचं उदाहरण तुम्ही घेऊ शकता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला क्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर असे अनेक खेळाडू तुम्ही पाहिले असतील. मग इथे पहिलं यश, पहिला ब्रेक थ्रो गोलंदाजांना मिळवून दिलाय आणि इथे यश मिळत आहे गोलंदाज स्वप्नीलला. फलंदाज बाद होतोय जगन. बॅक टू द पवेलियन. त्या मुघलांनी बायकोच्या इच्छा पूर्ण करून ताजमहल बांधला. मतलब आपल्या राजांनी आईच्या इच्छा पूर्ण करून स्वराज्य बांधलं. हे कार्य होतं छत्रपती शिवरायांचं. ओम बोलल्यानं मनाला शक्ती मिळते, त्याचबरोबर जर विचार केला साई बोलल्यानं मनाला शांती मिळते, राम बोलल्यानं पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्यानं प्रत्येक मराठी मर्दाला 100 वाघांची ताकद मिळते. फलंदाज बाद झाल्यानंतर न्यू मॅन इन ॲज अ वन डाऊन इन ॲट नंबर 3 सचिन येतोय. एक सचिन तुम्ही पाहिला असेल 24 एप्रिल 1973 ज्याचा जन्म झाला. 16 वर्ष 94 दिवसाचा असताना त्यांनी क्रिकेट कारकीर्द सुरू केली. त्यानंतर 22 वर्ष 91 दिवस भारतीय संघाला ज्यानं दिले, 100 शतकं ज्यानं ठोकली आणि त्याचंच एक अफलातून 8 इथे निवृत्ती दिनकरच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि इथे चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. थँक्यू डीजे. आणि दोन्ही बंधुराज आता मात्र कमलाकर आणि सचिन पाहिजे इथे कसं लीड करतील आपल्या टीमला, कारण कॅप्टन मध्ये बाहेर झालाय. पहिले यश इथे संपादन करून दिलंय. गोलंदाज स्वप्नीलला लक्ष देखील खूप महाग आहे. मग एकच सांगेल, तुमच्या स्वप्नांना कधीच सांगू नका की तुम्हाला अडचणी किती आहेत. मग तुमच्या अडचणींना नेहमीच सांगा तुमची स्वप्न किती आहेत. गोलंदाज तयार. यावी फटका चांगला आहे, चेंडूला सरळ पाठवलंय मिड विकेटच्या वरनं आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. आणि या षटकारानं इथे फाईट बॅक क्रिकेट इथे स्टार्ट केलंय. कारण माहिती आहे बॅट्समन सचिन जो मैदानावरती खेळतोय, हीच वेळ आहे इथे कमलाकरला फाईट देण्याची. कारण वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा, जो सकाळी 4 रुपयाला असतो तोच रात्री रद्दीत 4 रुपये किलोने विकला जातो. सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच होतं, जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देती आहे. तर मी इथे या मुवमेंटला एक चांगला क्रिकेट खेळावं लागेल या बॅट्समनला. अजून एक लोवा फुल टॉस मध्ये इथे बॅकफुटला आले, तेच पाहिलं गोलंदाजानं कम्प्लिटली रीड केला बॅट्समनला. इथे बॅट्समनचा फुटवर्क आधीच पाहिलं, त्यानंतर हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप फुल्लर रेंजचा पिच केला गेला. थोडासा लोवर फुल टॉस देखील होता. मध्ये इथे हा चेंडू जातो डॉट. प्रत्येक निर्धार बॉल दडपण वाढवेल. डोक्यावरती जे संकट आलेत नक्कीच त्यांचा घेरा हळूहळू मोठा होईल आणि हळूहळू हा संघ दडपणाला बळी पडेल का, ही देखील चर्चा प्रेक्षकांमध्ये होती आहे. फलंदाज ऑफ स्टंपला आले, शॉर्ट सिलेक्शन आधीच ठरवलं होतं की यावी बॅक टू द बॉलर खेळायचंय. इथे डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला. मग इथे एक धाव नक्कीच मिळती आहे. सिंगल डबल न इथे काम चालणार नाही आहे, कारण असं म्हटलं जातं बिना हवा से क्या फूल खिलेंगे जब तक बारिश न, अरे के दुःख से क्या मुकाबला जीत पाएगी दहीगाव टीम जब तक छक्के और चौके ना. कारण षटकार चौकारांची नित्यांत गरज आहे. आधीच गोलंदाजी खराब झाली, 81 रन इथे करायच्या होत्या. 2 षटकांचा खेळ झाला पूर्ण. आफ्टर 2 ओव्हर्स कोरकालवधी रन इथनं लागले 23. म्हणजे अजूनही येणारे चेंडू शिल्लक असतील. इथनं 18 आणि जिंकण्यासाठी 18 बॉल आणि इथनं अजून एक मोठा पल्ला इथनं पार करायचा आहे. बॅटिंग करत असताना तब्बल 58 धावा अजून कुटायच्या आहेत. 18 चेंडू 58, सरासरी जवळ आता 19च्या वर गेली आहे. आणि पाहिजे इथनं ही सरासरी कंप्लीट करून विजयाचा आनंद साजरा करेल का, कारण कोणत्याही संकटांशिवाय मिळणारा विजय हा विजय असतो. म्हणजे ज्यावेळी तुम्ही संकटांना सामना करून जो संघर्ष जिंकता, तो संघर्ष तो विजय तुमचा इतिहास घडत असतो. आणि पाहिजे इथे इतिहास रचला जाईल का. सेकंड स्पेल मध्ये लगेच आला गौरव. ही मॅच थोडी लांब करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल इथे गौरवचा फुल टॉस आहे. वॉट अ शॉट, अतिशय चांगला फटका इथे लगावला गेलाय आणि चेंडू सरळ जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडीशी कॅलरी कमी पडली आणि आता इथे बिग हिट पाहायला नक्कीच मिळाला असता. पण इथे 4 धावा नक्कीच फलकावरती लावल्या जातील.
आकाशी रात गुणवची चैता पाकाची पालुकी आई तुझी मानाची पालुकी आई तुझी मानाची आणि या चौकारानं इथनं धावफलक पुढे सरकेल 27. बॅटिंग खूप चांगली केली गौरवनं सुरुवातीला जी टेम्परामेंट म्हणजे आता संयम दाखवला तो खूप दर्जेदार होता आणि इथे कमलाकर देखील तशीच बॅटिंग करत असताना हा बॉल देखील ओव्हर पिच ऑन साइडला अक्रॉस द बॅट ना ऑन ड्राईव्ह इथे केला गेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र फेकी इथे थोडी चुकीची होतीये गौरव तिथे त्याला सांगतोय की इथे थोडी घाई करायची गरज नाहीये सर्व काही आपल्या बाजूनं इथे ठीकठाक चाललंय कारण आपलं कर्तृत्व इथे सिद्ध केलं कारण तुम्हाला किती मोठं पाठबळ असलं तरी हे क्रीडा क्षेत्र त्याच्याच माध्यमातून गाजलं जातं ज्याच्या अंगात जिंकण्याची धमक आणि रक्तात लढण्याची ताकद असते आणि गौरव मध्ये ते सर्व काही इथे पाहायला मिळत आहे खूप चांगली कामगिरी करत असताना इथे मात्र व्हेरिएशन दाखवलं मात्र इथे फटका चांगला आहे उंची जास्त अंतर कमी क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि गौरव झुंजारावला मिळत आहे इथे मात्र पहिलं यश आणि दुसरा धक्का दहिगाव या संघाला फलंदाज बाद थँक्यू सो मच अजून इथे 3 चेंडू बाकी आहेत या षटकातील भरतनं अतिशय चांगला झेल तिथे लॉंग ऑन रिझनला टिपला गेला नक्कीच हे षटक कंप्लीट झाल्यानंतर नक्कीच MCA चे अध्यक्ष सन्माननीय कमलाकर जी भोईर त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करू या टुर्नामेंट विषयी आणि अजून त्यांच्या माध्यमातून काय संकल्पना येतील MCA साठी ते देखील आपण जाणून घेऊ या षटकाच्या नंतर कारण इथे संघर्ष कुठेतरी अपुडा पडतोय दहिगाव या संघाचा सुरुवातीला जसं दहिगाव संघ मैदानावरती आला बरीच माहिती मिळाली या टीम बद्दल की हा संघ या विभागातल्या टॉप 10 लिस्ट मधला एक दर्जेदार संघ आहे पण आजचा दिवस इथे ते कुठेतरी खराब होता दहिगाव या संघासाठी बॅक टू द बॉल फटका चांगला आहे लॉंग ऑफ वन क्षेत्ररक्षक इथे आलेत खूप चांगलं टीम वर्क इथे पाहायला मिळत आहे ते म्हणजे संभाजीनगर या टीम कडनं नावामध्येच खूप दमकम आहे संभाजी छत्रपती शिवरायांच्या इतिहासातलं हे देखील महत्वाचं नाव होतं मृत्युंजय संभाजी या नावानं नक्कीच अनेक ग्रंथ देखील तुम्ही पाहिले असतील खूप मोठा इतिहास आहे संभाजी राजाचा आवर्जून मी एक गोष्ट तुम्हाला हे षटक कंप्लीट झाल्यानंतर नक्की सांगेल इथे फटका चांगला आहे चेंडू सरळ जाईल सीमा रेषा पार षटकार डीजे 35 35 अजूनही या षटकातला एक चेंडू इथे शिल्लक आहे या बॉल मध्ये इथनं मोठा फटका जर आला तर पुन्हा एकदा फाईट बॅक क्रिकेट इथे दाखवू शकेल दहिगावा संघ इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन आणि जे सापळं जे जाळं रचलं त्यामध्ये फसलाय का यस इट इज आउट पुन्हा एकदा भरतनं टिपलाय एक प्रेक्षणीय झेल आणि तिसरा धक्का इथनं लागलाय दहिगाव या संघाला खेळाडू बाद नको शेपाशी तळा नोटावची मला है काळ दाता ठोक्यावर नको शेपाशी तळा नक्कीच आपण चर्चा करत होतो शिवकाळाविषयी सध्याच्या आपण मराठी अग्री समाजातला प्रत्येक लहान मूल इंग्लिश शाळेत टाकतो तर त्या शाळेत मुलांना छत्रपती किंवा संभाजी शिकवला जात नाही मग एक गोष्ट नक्कीच सांगेल मुलांना शिक्षण आवर्जून द्या नक्कीच मेहनत करून मुलांना नक्कीच शिकवा मात्र जेव्हा जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल 5 मिनिटं मुलांना छत्रपती शिवरायांचा इतिहास शिकवा जेणेकरून आयुष्यात तुमच्या आईवडिलांना किंवा तुम्हाला वृद्धाश्रमाची दारं ठोकावी लागणार नाही एवढी ताकद आहे छत्रपती शिवरायांच्या इतिहासामध्ये एवढा आदर्श एवढं मार्गदर्शन आहे छत्रपती शिवरायांच्या कार्यामध्ये मध्ये इथं 3 षटकं झालेत पूर्ण रन आले धावफलकावरती 35 12 बॉल इथनं शिल्लक आहेत आणि इथनं येणाऱ्या 12 बॉल मध्ये रन मात्र करायचे आहेत 46 12 चेंडू इथनं शिल्लक आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती इथनं वापर केलाय
अमर या गोलंदाजाचा. अमर इथे सज्ज होईल गोलंदाजी मागवरती. 12 बॉल 46. पहिलाच बॉल इथे मात्र डाव्या स्टिकच्या बाहेर आहे. अमर देखील एक मोठ्या दर्जाचा खेळाडू आहे, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून स्थान आहे संभाजीनगर मध्ये. त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर व्यावसायिक टीम मध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली आहे. मंजिरी स्पोर्ट्स नावाचा जो या विभागातला मोठा संघ आहे, सचिनजी वाघचौरे त्यांच्या टीम मधनं एक महत्वाचा रोल नेहमीच प्ले केलाय अमरनं. सुरुवात अमरनं खूप चांगली केली, इनसाइड आउटचा स्ट्रोक लगावला. त्यानंतर मध्ये अमर कसा बाद झाला तर त्यावेळी देखील त्याला कव्हर्स मध्ये खेळायचं होतं. मध्ये चांगला झेल तिथे गोलंदाजानं टिपला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. या स्पर्धेचा तो सर्वोत्कृष्ट झेल होता. मध्ये इथे जो झेल टिपला मध्ये त्याला जास्त अर्थ उरला नाही, कारण त्यानंतर गौरव झुंजारराव नावाचं वादळ आलं. अक्षरशः झुंजवलं गौरवनं गोलंदाजी करणाऱ्या दहीगाव या संघाला. आणि अक्षरशः जिथे जिथे चेंडू पडला तिथे तिथे मिरिटनुसार स्ट्रोक लगवले गेले. आणि मैदानाच्या चौफे बॅटिंग करताना आपला क्लास, आपला दर्जा, आपला स्टँडर्ड इथे दाखवलं या धडाकेबाज चषकाला. इथे देखील लाईन खूप चांगली आहे. चेंडू पडल्यानंतर अतिशय खाली राहिलाय. कमी उंचीचा गोलंदाज आहे, त्यामुळे चेंडू पडल्यानंतर इथे बाउन्स होत नाहीये. जी गोलंदाजी केली गौरवनं टप्प्याचा फायदा घेतला. इथे मात्र लाईन आणि दिशा इथे अचूक ठेवून अमर इथे मात्र डॉमिनेट करतो, बॅकफुटला ढकलतोय बॅटिंग करणारा दहीगाव या क्रिकेट संघाला. म्हणजे इथनं देखील प्रयत्न करावे लागतील, कारण क्रिकेट एक असा खेळ आहे जिथे जिंकणं आणि हारणं महत्वाचं नाही, तर तुम्ही मैदानावरती कसं लढताय ते महत्वाचं असतं. मग इथे फाईट देता येत नाहीये दहीगाव संघाला. अजून एक खेळाडू बाद आणि अमरला इथे मिळतंय आपल्या 4थ्या षटकामध्ये पहिलं यश. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. हॅलो, भरत शिंगोय कुठे असेल त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येईल. मंचावरती तुम्ही पाहू शकाल अमर ज्या टीम मध्ये खेळतो त्या मंजिरी टीमचे पॅकर्स देखील तुम्हाला पाहायला मिळतात. सन्माननीय सचिनजी वाघचौरे त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच मुरबाड परिसरामध्ये काल दाखल झालो, आज दुसरा दिवस. म्हणजे सांगताना खूप खेद होतं की इथे आज फक्त अंतिम दिवस आम्ही तुम्हाला देऊ शकतोय, कारण डोंबिवलीमध्ये अजून भरपूर सारे टुर्नामेंट आहेत. मग ते एकच म्हणेल मुरबाडकरांच्या तमाम प्रेमाबद्दल. नात्यांना जोडायला प्रेमाची गरज भासते, माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते. प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळी माणसं येतात, मग तुमच्यासारखी माणसं मिळायला भाग्य आणि नशीब लागतं. थँक्स ऑल ऑफ यू. हृदयाच्या अंतःकरणापासून सर्वांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो. 2 दिवस तुम्ही दिलेलं प्रेम सातत्यानं अविस्मरणीय राहील. इथे मात्र स्वतःला झेवकून दिलं होतं एका धावेसाठी. मध्ये इथे रन झाली एक कंप्लीट आणि फलंदाज मध्ये तिथे बाद देखील होतोय. रनआउटच्या स्वरूपात अजून एक धक्का इथे लागलाय दहीगाव या संघाला. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. टाइमपास 2 या सिनेमातलं हे दर्जेदार संगीत. हे त्याचे बरेचसे सिनेमा आले ज्यानं मराठी सिनेमासृष्टीला वेगळं वळण दिलं. त्यामध्ये दुनियादारी असेल, मितवा असेल, टाइमपास 2 असेल, त्यानंतर सैराट ज्यानं अक्षरशः मराठी सिनेमासृष्टी गाजवली. यावी ऑन साइडला पुल अँड पॉवरफुल वॉटर शॉट. चेंडू मिड विकेटला क्लिअर करून जातोय. कडक षटकार. डीजे 46वा धावफलकावरती आणि इथनं अजून येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावेची गरज आहे. 6 चेंडू 35, 81चं टार्गेट आहे. 46 फलकावरती लावले गेलेत. कालच असा विक्रम डोंबिवलीमध्ये झाला. मयूर देवकर की जो मोठी देसाई संघाचा खेळाडू आहे, त्यांना 5 बॉलमध्ये काल 35 धावा कुठल्या होत्या. इथे मात्र तसा काही चमत्कार मैदानावरती घडेल का? कारण क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट इज गेम ऑफ इमोशन, भावनांसोबत जुडलेला खेळ. त्याचबरोबर क्रिकेटची महत्वाची डेमिनेशन म्हणजे क्रिकेट चेंज ऑफ द चान्स, ग्लोरियस अनस्टंटी.
अनिश्चितनं भरलेला खेळ इथे तुम्ही एन्जॉय करताय. जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे आमचा लाडका प्रेक्षक वर्ग धडाकेबाज क्रिकेट संघ वडवलीच्या या क्रीडा सोहळ्याला प्रेम देतोय. नाही ती क्रीडा स्पर्धा नव्हे तर हा सण आहे वडवली गावाचा, हा उत्सव आहे वडवली गावाचा. जेवढ्या ताटामाटानं जेवढ्या आवडीनं या गावामध्ये विठ्ठलाची जत्रा साजरी होते तेवढ्याच आवडीनं हा क्रीडा सोहळा देखील इथे साजरा करतोय. धडाकेबाज क्रिकेट संघ वडवली धडाकेबाज चषक 2018 44व पर्व तुमच्या समोर. इथे फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि जे जाळ रचलं इथे मात्र त्या जाळ्यामध्ये फसलाय आणि स्वप्नीलला इथे टिपलाय. एक अतिशय चांगला झेल. अजून एक धक्का दहीगाव या संघाला. इथनं हा सामना थोडासा एकतर्फा पाहायला मिळेल. फुलटॉस आहे, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करत होते मात्र यावेळी भरत नक्कीच चेंडूला कलेक्ट करू शकला नाहीये कारण उंची कमी होती. चेंडू पडल्यानंतर बाउन्स देखील तेवढा झालाय आणि चेंडू सीमारेषा पार जातोय. 4 धावा. 50 अप. 50 धावा इथे फलकावरती लागलेत. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. 31 रन करायचे आहेत. फाईट थोडी कमी पडली कारण सुरुवातीला जर तुम्ही अमरला बाद केलं होतं तर कुठेतरी रोकायला हवं होतं. दादूला चना अतिशय झुंजार इथे खेळी करताना आपल्या टीमला 80 पर्यंत पोहोचवलं आणि इथे अजून एक चांगला झेल. कॅचेस विन द मॅचेस आपला स्टँडर्ड इथे दाखवत असताना हा संभाजीनगर संघ फलंदाज बाद. रात पुनवेची चैता पाकाची, रात पुनवेची चैता पाकाची, येल जायली पाठीची आई, येल जायली पाठीची, उडगोवा देवी येल जायली तुझे आरतीची. अफलातून संगीत की जेवढं वातावरण चांगलं आहे मुरबाडचं नक्कीच तेवढंच क्रिकेट देखील चांगलं पाहायला मिळत आहे. आणि क्रिकेट सध्या इथलं ग्लोबल होतं. क्रिकेटला ग्लॅमर येत आहे. या क्रिकेटला एक वेगळं वळण मिळत आहे. ते म्हणजे सन्माननीय अध्यक्ष कमलाकर दादा भोईर यांच्या नेतृत्वाखाली या पूर्ण क्रीडा स्पर्धा MCAच्या मान्यतेने सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं संगीत होतं मग आहे. चेंडू सीमा पार. षटकार. थँक्यू दादा. इथे मयूर शेखे आमच्या सोबत स्कोरर आम्हाला माहिती देत असताना निसर्गाच्या रम्य कुशीमध्ये वसलेले क्रीडांगण, हवेचा हलकासा झोका देखील इथे तुम्हाला मनाला स्पर्श करून जातोय. आता इथे ही मॅच थोडीशी प्रेक्षकांना नाराज करते. हा सामना प्रेक्षकांच्या हृदयाच्या काजाचे ठोके इथे चुकू शकला नाहीये. मात्र नेक्स्ट मॅच तेवढीच दर्जेदार तुमच्या समोरील. सेकंड राऊंडचा पहिला सामना शेंद्रून वर्सेस शिरगाव. सुरुवात जरी खराब झाली असली तरी शेवट गोड करण्याचा प्रयत्न नक्कीच होता. मात्र इथे ते देखील झालं नाहीये. अजून एक चांगला झेल इथे अमरनं टिपलाय आणि तब्बल 5 षटकामध्ये 8 गडी बाद 56 धावा फलकावर टाकलाय आणि इथे ही मॅच तब्बल जिंकली आहे. ती म्हणजे 24 धावेनं संभाजीनगर या संघानं. आणि या सामन्याचा हॅलो